संपली. नाविने आणि तुळशीचे लग्न. योग्य उपवर युवक युवती शोधण्यात झाले लोकमग्न. उपवर युवक युवती शोधण्यात झाले लोकमग्न. आधीच्या काळात कसं असायचं बघा, एक महिला आणि पुरुष यांचे विवाह व्हायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. आता प्रोफेशनची लग्न झालेलं आहे. इंजिनियर मुलगा असला तर इंजिनियर मुलगी पाहिजे, डॉक्टर मुलगा असला तर डॉक्टरी मुलगी पाहिजे, मास्तर असला तर मास्तरीन पाहिजे. आणि आमच्या शेतकरी दादासाठी कुणीच नाही. आता हेच वास्तव दर्शन तुमच्या समोर घेऊन येत आहे. शेतकरी बाप आणि व शिकलेली मुलगी यांचे अतिशय मार्मिक मन हेलावून टाकणारे प्रेम. शेतकरी बापाची खरी अवस्था आणि त्याची लेख खरी सुशिक्षित व संस्कारी असल्याचे वास्तव दर्शन आपल्या समोर घेऊन येत आहेत. इयत्ता तिसरीचे विद्यार्थी सैनिक या नाटिकेतून. राम राम पाहुणे, राम मुलीला बोलवा, बस खाली. तुझे नाव काय आहे? माझे नाव लक्ष्मी गजानन प्रसाद. तुझं मक्कूल? संतोष लक्ष्मण जाधव. तुझ्या बाबाचे नाव? वर्षिंगी. तुझी उंची? 5 फूट 5 इंच. तुझं शिक्षण? BA शिकली. तुझी जन्मतारीख? 6/12/2000. तुला बहीण भाऊ? एक बहीण एक भाऊ. पाहिलेलं काय रंगतदार कार्यक्रमाला साजाची साज, रंगतदार कार्यक्रमाला सौजेची साथ आणि आमच्या छोट्या कलाकारांच्या कार्यक्रमाला तुमच्या टाळ्यांची साथ. का पाहुणं, मुलगी पसंत आहे का आमची? हो पण हो पण आमची एक अटी आहे. काय अटी आहे ते आता सांगा ना. मुलीला 50 तोळे सोनं घाला. हो चालेल. मुलगा नोकरी करतो आमचा, त्यामुळे त्याला सुद्धा अंगठी व एक कोट करावं लागेल. हो चालेल, सर्व मान्य आहे आम्हाला. बस काही नाही, 2-3 हजार पाहुण्यांची त्यांची सोय करा. हो चालेल. हे बघा पाहुणे, लग्नासाठी एखादे मोठे मंगल कार्यालय बुक करावे लागेल बरं का? हो हो. आणि हे बघा, आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी येऊ. हळदीच्या व मेहंदीच्या कार्यक्रमाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल बरं का? चालेल ना तुम्हाला? हो हो. आमच्या नवरदेवाला डीजे व घोडा सुद्धा लागेल. त्याला तेवढेच खर्च बघून घ्या बरं का? हो चालेल. अरे हो हो पाहुणे, बा कपडा तर राहिलाच ठरवायचा. आपल्या मुलाला व मुलीला चांगल्या मोठ्या दुकानातून कपडा घ्यायचा आणि दोन्ही कड्याचा कपडा तुम्हीच घ्यायचा. हो पाहुणे, वा शूटिंगचे व्हिडिओ शूटिंगचे खर्च आम्ही करू. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त बाबा, मला नाही करायचं हे लग्न. असं नको करू मन. लय मळमळ करून समजता आलाय गो. नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणून शेत गहाण ठेवलंय. असे
कुत्रा खाद्य मला असे वेड्यावानी वागू नकोस लक्ष्मी. बाबा तुम्ही माझ्या लग्नासाठी स्वतःला गहाण ठेवणार की काय? एवढे मोठे मंगल कार्य करायला खूप पैसे लागतात हो बाबा. एकोणती एक लेक आहे तू आमची तुझ्यासाठी आम्ही काही करू पण तुला सुखात ठेव. आई हे नोकरी वाले आहे म्हणतात. आई हे नोकरीवाले आहे म्हणतात. तो 50 तोळे सोने काय मागता? मुलाला अंगठी व गोफ काय मागता? वरून 2-3 हजार माणसाची सोय करायची म्हणता. हे एवढे आपण नाही करू शकणार. असं नको करू लक्ष्मी. आपण होऊन आलेला संबंध कधीही रुकवायचा नसतो. एकदा रुकला की पुन्हा स्थळ मिळणार नाही ग बाई. आई बाबा आजी दादा तुम्ही सर्वजण माझे ऐका. मला तुमचे मन दुखवायचे नाही. पण मी माझ्या सुखासाठी नोकरीवाल्याशी लग्न करून तुम्हाला दुःखात टाकणार नाही. माणूस पैशाने श्रीमंत होऊन काही फायदा नाही. माणूस मनाने मोठा पाहिजे. बाबा आम्ही शेतकरी तर उभ्या जगाचा पोशिंदा आहे. माझ्या तमा बहिणींना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या सुखी भविष्याचा विचार करताना प्रथम आपल्या आई वडिलांचा विचार करावा. ज्यांनी तुम्हाला फुलासारखे जपले त्याचे आयुष्य काटेही होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या आई वडिलांना समाजात जपताना त्या मनाने जपता यावे हे नेहमी डोक्यात ठेवा. माझा शेतकरी बाळ जिंदाबाद. माझा शेतकरी बाळ जिंदाबाद. बघा समाज बांधवांनो, माझी मुलगी सुद्धा शिकलेली आहे. तिने शेतात काम करायला कधीच नकार दिला नाही. माझ्यासाठी संबंध लाटापेक्षा मोती जर नको म्हणून माझी मुलगी शेतकऱ्याशी लग्न करायला व शेतात काम करायला तयार आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. खरंच माझी लेक खरी सुशिक्षित आहे. शिक्षणाबरोबरच मुलगी संस्कारी सुद्धा असावी हीच काळाची गरज आहे. माझी लेक माझा सन्मान. माझी लेक माझा सन्मान. माझी लेक माझा सन्मान. भारत माता की जय. भारत माता की वंदे मातरम. वंदे मातरम. या नाटकातून काहीतरी घेण्यासारखं आहे आणि विचार करा घरी जाऊन.